अध्यक्षपद तुम्हाला मिळालं त्या पहिली प्रक्रिया काय? खरं म्हणजे ही एक प्रक्रिया होती. म्हाडाच्या अध्यक्षपद हे पद खाली होतं. पुणे विभागाचं अध्यक्षपद कित्येक दिवसापासून खाली होतं, परंतु मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे, गोरगरिबांना स्वस्तात घरं मिळणं, दर्जेदार घरं मिळणं आणि पारदर्शक कारभार करणं, ह्यासाठी ही महत्त्वाची जबाबदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर टाकलेली आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की आता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मला तिकीट मिळणार नाही म्हणून गप्प बसवण्यासाठी हे पद दिलं. अजिबात असा कुणीही समज करून घेऊ नये. मी 2024ला निवडणुकीत उभा राहणार, महायुतीचाच उमेदवार राहणार, याबद्दल तीळ मात्र शंका नाही. खरं ही प्रक्रिया होती. गेल्या दीड वर्षापासून मुख्यमंत्री साहेबांच्या मनात होतं की आढळरावसारख्या ज्येष्ठ नेत्याला, अनुभवी नेत्याला असी काहीतरी जबाबदारी. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस जर दिली तर त्यांना लोकांमध्ये फिरण्यासाठी किंवा लोकांची कामं करण्यासाठी अजून बळ येईल म्हणून योगायोगाने हे पद मिळालेलं आहे. तसं काय बाकी निवडणुकीचा ह्या पदाचा काही संबंध नाही. कोल्हापुरात हे अधिवेशन होतं, कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल आणि इतर खरं म्हणजे काल आम्ही सगळ्यांनी शपथपूर्वक सांगितलेलं आहे की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 48 जागा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जिंकायच्या आणि त्यासाठी तसं नियोजन करायचं आहे. सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रावर पेटून उठलेले आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत काही जरी चर्चा इकडं तिकडं चालू असल्या तरी 48 जागा महायुतीमधून निवडून आणायच्या हा आम्ही सगळ्यांनी चंग बांधलेला आहे. काल सगळे कार्यकर्ते ह्यासाठी पेटून उठलेले आहेत. शिरूर मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित सभेला दावा आहे, तर काय सांगाल? दावा सगळेच करतायत. शिंदेसाहेबांचा पक्ष दावा करतो आहे, अजित पवारचा पक्ष दावा करतो आहे, भाजपचे कार्यकर्तेसुद्धा दावा करतात. परंतु हे तिघे बसून ठरवतील. शेवटी महायुतीचाच उमेदवार तिथं राहणार आहे. आमचा क्लेम ह्यासाठी आहे की गेले 5 वर्ष मी रात्रंदिवस तिथं काम करतो आहे, विकास कामं केली आहेत. निवडून आलेला खासदार तिथं लोकांना दिसला नाही आणि लोकांना ज्या वेळेला गरज पडली अडीअडचणीमध्ये त्यावेळेला खासदार म्हणून मीच त्यांना लोकांना भेटत होतो. त्यामुळे तसं काही तो इश्यू महत्त्वाचा नाही. तिघे बसून ठरवतील.